चला सगळ्यांना गुड डे. गुड डे. आणि आज एकदम आजचा सध्याचा रस्ता आहे ना एकदम खडकाळ आहे. तरी आस्ते आस्ते चालत जायचं आणि आज मिशन पूर्ण करायचं. ओके चला निघूया. काही त्रास नाहीये, तब्येतीला एकदम झकास. चलो. गरज लागली तर हेड टॉर्च लावायचा. करून टाक बंद. बघूया. बाळू मामा, संत बाळू मामा मंदिर. वा अरे आपल्याला बघायला मिळते आज. ग्रेट. त्याला त्रास नको व्हायला. वा वा. आम्हाला हे सगळे दिसलं पाहिजे छान. वा हे बघा. आलं का? ही आई आहे का? वा. अरे थांब थांब. हो हो ओके सगळं ठीक आहे. खुश आहे. छान. चला निघूया. अरे मग ए अच्छा अच्छा. जरा मला ऐकून घ्यायचे. बरोबर. चारा चारण्यासाठी आता नाही. अच्छा. आणि मग याच्यामध्ये काय फायदा त्यांना आणि तुमचा? बच्चे विकतात. माझा काय फायदा नाही. इथं त्यांनी चारा खाला हा आणि शेण पडलं लेंड्या. अच्छा. खत मग ते खत. खतासाठी. अच्छा. आणि त्यांचं ते मेंढीचे बच्चे ते विकता ना. मग आपलं काही हा अच्छा. म्हणजे त्यांचा काय उपयोग नेमका? त्यांचा बच्चे त्या मेंढ्या पाळतात बच्चांवरच चालतं ना मग त्यांचं. अच्छा. मेंढीचं बच्चे विकल्यावर तुम्हाला फायदा म्हणजे फक्त तुमचं शेत एकदम प्लेन झालं म्हणजे खत सारखं. करेक्ट. अच्छा. आणि मग नंतर हे निघून जातात का? हे काय आज निघून जातील. एकच दिवस 2 रोज 3 रोज बसतात. दुसऱ्या शेतात कापूस आहे ना. हा कापसावाला. आता कापूस आहे का? हा मी बघतोय रस्त्याला. हा कापसावाला. अच्छा. मी म्हटलं समजून घ्यावे ना. आणि नेमका तुम्ही आलात. हा जस्ट आलो. हा म्हणून बघूया. ओके ना. कुठले मी डोंबिवली. तुम्हाला एक पॅम्पलेट देतो ना. मग त्याच्यामध्ये उत्पन्न कितपत होतं? काय होतं? सध्या तर काही नाही. कसं काय भाव ते? नाही ना. हा भाव नाही. पिकांना भाव नाही. म्हणजे नेमकं काय? कांदा काढला ना. कांद्याला भाव नाही. कापूसला भाव नाही. त्याच्यामुळे अडचण आहे. अच्छा. उत्पन्न भाव नाही म्हणजे कोण हे ठरवतं? सरकार. सरकार फक्त. मग सरकार बरोबर नाही का? म्हणजे नाही. मग असं पूर्वी पण असंच होतं. पूर्वी चांगलं होतं. पूर्वी चांगलं होतं आणि आता त्यामाने कमी आहे. मजुरी बी जास्त वाढली ना. हा पहिले 100 रुपयात माणसं कामाला हा. जायची. आता 300 रुपये घेतात. हा
केव्हाही त्यांचं पोट आहे. ओके ना. सगळं महाग आहे डिझेल हो ना, हो ना, हो ना. महाग आहे, खत महाग आहे, सगळं महाग आहे. आणि ते नेमकं शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे काय नेमकं? असं कर्जाला कुदरून जातो. कोण म्हणजे हा शेतकरी कोण म्हणजे नेमका? आपण जो शेती करतो तुम्ही नेमके? हा? नाही, आपण तर नाही करणार, हा. पण जे बी करतील ते अच्छा, म्हणजे ते छोटे छोटे शेती आहेत त्यांना. हा, छोटे छोटे. अच्छा, तुम्हाला ज्यांना 20 एकर आहे वगैरे त्यांना नाही, तेवढं नाही, पण जे छोटे छोटे शेतकरी मोठे पण करतात कर्जाला कर्ज वगैरे. हे सगळंच निसर्गावर अवलंबून आहे का? आता एवढं कांदा लावलं पिकलं नाही ना, निसर्ग पाऊस पडला हा, नाही, पावसामुळे पावसामुळे सगळं निसर्गावर अवलंबून आहे. ठीक आहे, ठीक आहे. पण एनिवे तुम्हाला भेटून मला आनंद झाला आणि आमचा एक या फोटो काका. काढा. अरे या ना, काय म्हणतो. मग येस. आणि कोणी आपली चौकशी केली तरी खूप झालं ना. मला नाही तुम्ही बोलले मला ताकद मिळाली ना. आता बघा मला ना, मी शेतकऱ्यांना भेटतो. आता हे मेंढ्या दादू हे बघा, मेंढ्या चालणारे लोक आहेत. दादा फक्त गाडी उभा बाजूलाच घ्यावं. कामकरी नता दिसलं, मेंढ्या दिसल्या, मग आतनं जायचं. पुढे द्राक्षाचे मळे दिसले, आतनं जायचं. आणि योगायोगाने सगळे मालक मिळतात. हा, आणि शेतमजुरी मिळतात. पुढे रस्त्याला ना, हे बघा, रस्त्याला काही मूर्त्या वगैरे करणाऱ्या लोक असतात, त्यांनाही जाऊन भेटायचं. काय नाव दादा आपलं? हां, मी देतो ना, माझी माहिती देतो ना. माझं नाव विद्याधर बुसकुटे, मी डोंबिवलीचं आहे. आता तो विषय चालू होता आमचा बाटुंग्याचा चालू होता आमचा. हे आपलं ते ना, ते पॅम्पलेट आहे ना. बऱ्याच वेळाने मला बसायला मिळत आहे, आलं का लक्षात? आणि आता मस्तपैकी जे काय असेल ते मी आनंदाने खाणार आहे. आता मला ऑर्डर केली आपण शेव भाजी आणि रोटी, बरोबर आहे? ते छान एन्जॉय करायचं. आणि अरुणला मी सांगितलं आहे की तू जेवून घे आता तिकडे, आलं लक्षात? काही अंतरावर पेट्रोल पंप आहे, तिथे डिझेल भरून घेऊ, बरोबर आहे? आणि दर्शन आणि आम्ही दोघंजणं जे आहे ते शेव भाजी आणि रोटी खातो, आलं लक्षात? माझं चालणार नाही. बस जे फोटो काढायचं चांगलं आहे रे. चला पटापट खाल्लं तर, नाही तर ते नंतर कडक होतं. इथे चालू नका ते, आपल्या चालू आहे पेट्रोल पंप. अरे बरं ना, डिझेल बरोबर आहे ना. पहिला आदत काय का उधर दिखा
लोगे क्या उगाच? है ना पानी नको नको दिखाना पड़ेगा ना कितना डर है। जरूरी नाही. आणि भ्रमणगाथा एका विद्याधराची एक झपाटलेला किनारा तुला सामराला 16 पावलांचा प्रवास. अरे वा, 4 पुस्तकं झाली. हां रेकॉर्डही झाली. असं का? हा मग हिवाळा आहे. आता ही सगळी माहिती गोळा बस. करणं गरजेचं आहे. मेन म्हणजे शेतकऱ्याला भेटायचं. हां, झाले काल 3, 4, 5 शेतकऱ्यांची माझ्या सगळ्या समाज घेतला. बरोबर. त्यांचं बोलणं घेतलं. हां. मग त्याचं नोट्स करतो. नोट. हां. ते पाठवतो. चालतं. चला, ग्लॅड टू मीट यू. थँक्यू. कितना दूर से हम आए हैं और कितना चढ़ान है, पूरा चढ़ान पार किया. बस मैं खुश हूँ और आगे भी कितना भी चढ़ान आने दो. मैं डरने वाला आदमी नहीं है. कितना भी होने दो, पूरा करने का ही बस. काय म्हणतो? अरे छान चाललो. अजून काय पाहिजे मग? हो की नाही? तुम्हाला काय वाटतं आज किती चाललं बरे होते. मस्त. 28 सांगतोय ना ग. मग ठीक आहे ना. वाईट काय? तुम्हाला मजा आली ना? मजा आली. बरं. आपण मध्ये मध्ये गप्पा गोष्टी करत होतो कोणाशी. हो की नाही? मग कशाला हे करायचं? बस आपलं नुसतं झुंझुन चालायचं. त्यापेक्षा एन्जॉय करत चालायचं. हो की नाही?